भावांचा काय गात नाही आणि म्हणून बघा काय म्हणायचं आहे तत्पूर्वी या ठिकाणी आजचे प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या कार्यक्रमाचे प्रार्थना आणि गणसाठी श्री रामदास संगीता पांडुरंग देवरुखकर मुक्काम पोस्ट वाकवली तालुका दापोली यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे म्हणजे आपला आभारी आहे धन्यवाद। बघा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती माननीय श्री सोमनाथ दादा ओझरडे आलेत का साहेब नाही आलेत अजून असो कार्यक्रम म्हणजे माझी वारीची सांगता होईपर्यंत पहिल्या वारीची सांगता होईपर्यंत साहेब येतील कारण माझ्याशी पण कॉन्टॅक्ट झालेला आहे त्यामुळे फार वेळ न घालवता आपण गवळणीला सुरुवात करूया आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा की या नंदाच्या कान्हाला जातल मी घडवणार घोड मोडायला याची मी शक्कल लढवणार की रागाचा पारा ह्याच्या आईचा आज चढवणार आणि खैर नाही या काळाची सारे मला आज बडवणार। आता बडवणं म्हणजे प्रेमानं आपण एखादी आई नाही का मुलाला बोलते गप घरात चल नाही असं बडव बडव बडवीन ना गप चल हा काय उद्योग केले असते इथंच पण आता घरात चल आणि म्हणून बघा बुवा गवळण व्यवस्थित ऐकायची नंतर म्हणाल बुवांचा आणि माझा पहिला सामना आहे फार चावट किंवा तुम्हाला वाईट वाटेल अशी काय गवळण गात नाही तर पहिलाच बुवा धपाकतील तसं नाही कार्यक्रम घ्यायचे आहेत आपले अजून आहे ना त्याच्यामुळं बुवा शांततेनंच गवळण घेते बघा काय म्हणायचं आहे हे आजाचा माझं झालंय पगार तुझ्या माहितीसाठी चालपण सांगितलेली आहे बघा काय म्हणायचं आहे घेऊ नका तुम्ही खोटा हाळ आहे तो माझा लाडाचा बाळा घोडेला कसावर बांधलेली हंडी घोडेला कसावर बांधलेली हंडी सांगा कोणाला पटल का एकमेकावर चढल्यावर याच्या खालचा उठल काय एकामेकावर चढल्यावर याच्या जो खाली आहे शेवटी ती आईच ना आपल्या बाळाची बाजू ती काय म्हणते माझ्या पोरानं चोरी केलेली नाही व्यवस्थित गवळण ऐकली तर कळेल घेऊ नका तुम्ही खोटा हाळ माझ्या मुलावर खोटा हाळ घ्यायचा नाही काय आहे तो माझा लाडाचा बाळा घोडेला कसावर बांधलेली हंडी काय वर आहे हंडी म्हणजे हंडीच्या शिंक्यात माठ असायचा आणि त्याच्यात दही दूध लोणी असायचं आता ती मुलंही वर बांधलेली आहे आता ती फोडायला थरावर थर लावायला लागतील ती आई आपल्या बाळाची साईड घेते कृष्ण हा चोरायचा चोरटाच होता दही दूध लोणी खायचा असतो पण तरी ती आई आपल्या बाळाची बाजू घेते वा गवळणी हा आपण काल्पनिक लावत असतो कोणीही शास्त्रात काय लावत नाही हा सगळ्या काल्पनिक आणि काल्पनिकच विषय गात असतो म्हणून ती आई काय म्हणते घोडेला कसावर बांधलेली हंडी एकामेकावर चढल्यावर आता एकामेकावर चढला एवढा थर लावलं तरी तर एवढ्या थरावर चढेपर्यंत तो खालचा राहील काय पोरा असतील त्यांच्यात काय दम व पोरांच्या दम हो नाही तर बुवा मी का माझा दम घेऊन काय काढला हा व तुमच्या दमाशी काय माझा संबंध नाही हा एकामेकावर चढल्या याच्या खालचा उठल याच्या खालचा उठल
चढल्यावर एकमेकावर चढल्यावर याच्या खालचा उतर नाव लिहिलेलं नाहीये, परंतु आपण सगळ्यांसाठी सांगते की माझे शाखा संचालक म्हणजे कोरिओग्राफर साई बनसोडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांच्यासाठी किशोर वागसोरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे आपला आभारी आहे, धन्यवाद. आणि म्हणून बघा पद सादर करीत आहे वरुण तुझी रूपे किती वरुण तुझी रूपे कधी थोडा न कधी कधी महेश दिसतो ना काळा, कधी थोडा न कधी कधी महेश दिसतो ना. आधीच सांगितलेले आहे जी काही गाडी गाते शास्त्रात फक्त एक अंतरा किंवा एवढंच गाऊन गाडी गाते आहे, माझं पण लक्ष आहे. काय बघा, महेश म्हणजे शंकर भगवानचे अनेक रूप आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे महेश. शंकरांचे जी अनेक नावं आहेत, जे अनेक त्यांनी रूपं घेतलेली आहेत किंवा ते ज्या जन्मात आलेले आहेत, तो एक जन्म म्हणजे महेशाचा. आणि भुवांचं नाव योगायोगानेच होते. जुळतंय म्हणण्यापेक्षा मी प्रयत्नच केलाय तसा जुळवण्याचा. हे पण सांगितलेलं बरं असतं. तर जुळालेला आहे हा विषय. आणि भुवांच्या कलरवर मला काही जायचं नाहीये. महेश दिसतो काळा म्हणजे काळ भैरव. काळ भैरव हे सुद्धा शंकराचं रूप आहे. आणि काळा दिसतोय म्हणजे जेव्हा काळ भैरव कधी रूप घेतो त्याचं कठीण काळात ज्यावेळेस चिडतो त्यावेळेस काळ भैरवाचं रूप हे काळा तो संपूर्ण काळा होतो. हा विषय सादर केलेला आहे. महेश शंकराचंच नाव. काळ भैरव हे सुद्धा शंकराचाच अवतार आहे. महेश काळ भैरव हे सगळे शंकराचेच अवतार आहेत. आणि म्हणून असा विषय व सादर केलेला आहे. मला नाही म्हणजे कधी कधी भोळा शंकर पण आहे, कधी कधी भोळा पण आहे आणि कधी कधी रुद्र अवतार पण धारण करतो, तेव्हा तो काळ भैरव काळा दिसतो. असा विषय आहे बघा. काय वर्ण तुझी रूपे तुझी रूपे कधी भोळा ना कधी कधी महेश दिसतो ना काळा, दिसतो ना काळा.
आहे. तत्पूर्वी शाहीर संदीप मोरे विरुद्ध